आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। शिवसैनिकात कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती होत्या। त्यानंतर आता तुम्ही जे कामगार नेता म्हणून तुमची एक ओळख आहे। सर्व धर्मांशी लोकांचे तुमचे चांगले संबंध आहे। तसेच सर्व पक्षाचे राजकीय पक्षांचे लोक नेते आणि कार्यकर्त्यांशी देखील तुमचे चांगले संबंध आहे। सध्या राज ठाकरे दिल्ली जाण्याबाबत जी चर्चा चालू आहे, काही राजकीय मंडळी कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी तुमच्याशी चर्चा केली का, व याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, मी बाळ हरदास नाव आहे, तर त्याच्यामुळे मी मातोश्रीची संबंधित, त्याच्याबद्दल मी काय लपवण्याचा प्रश्न येत नाही। आणि आता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्यासाठी काम करतो। परंतु कार्यालयातनं, संपर्क कार्यालय असो किंवा माझ्या घरी असो, जो येईल तिथे कामं करतो। असा कुठला प्रश्न नाही की बाबा याच पक्षाच्या लोकांची करायची। सर्व पक्षाचे लोक आणि सामान्य लोक जास्त येतात आणि चर्चा। हे दोन दिवस झाले हा हिट विषय आहे। पण असं होतं ना की माझ्या पक्षाची भूमिका काय आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे। मला काय कोणी सांगितलं नाही पक्षातर्फे आणि मी काय विचारलं नाही, चर्चा जरूर केली, पण ह्या याच्या बाबीमध्ये कोणी म्हणजे हे बोलू नये असं एक संकेत मिळाला। पण आता माझ्याकडे जर कार्यकर्त्यांचा रेटा आहे, फोनवर करत आहेत, मग ते कोणी असो, मनसैनिक असो, आणखीन कोणी असो, चर्चा करतात, तर मला जरा ऑकवर्ड झालं की आता काय करतात। त्यामुळे मी 2 दिवस हा विषय टाळलेला आहे। पण आज पण बघितलं म्हणजे असं होतं की लोक जेवण करून देत नाही, इतके एकदम त्रस्त झालेले आहेत आणि हे करतात। मग शेवटी आज मी कोणालाही न विचारता, तुम्ही बोलत, मी आज आलो इथे आणि निश्चितपणे मी भूमिका मांडणार आहे। अर्थात ते पक्षाचा मान मर्यादा राखून सामान्य जी लोक आहेत, सामान्य जनता माझ्याकडे येते आणि कार्यकर्ते येतात राजकीय, त्यांचा मान राखण्यासाठी आज मी मत जे हे करायला आले, मला करावंच लागतं। मी टाळलंय ते, परंतु आज पण खूप फोन काय विचारू नका। ठीक आहे, माझी जी काय भूमिका आहे, मला जे वाटतं ती माझ्या फेसबुकवर मी म्हटलंय, ते कडवटपणा असेल त्याला काही इलाज नाही। तरी आमचे दर्शक जेत नाही इच्छुक आहेत की तुम्ही जेत नाही, चर्चा होते, सगळ्यांना म्हणतात का बाबा तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तुम्ही योग्य आहे का यावेळी म्हणजे जाण्या निवडणुकीच्या तोंडावर? योग्य आहे की नाही, तिथे काय झालं त्याच्यात मी जात नाही, कारण तो माझा विषय नाही आहे। ते बाकीचे सगळे नेते वगैरे बघून घेतील। परंतु लोकांची भावना आहे की जर राज ठाकरे हे दिल्लीला गेले, आपल्या मुलाला घेऊन गेले आणि तिथे जर त्यांना 14 तास असं म्हणताय, टीव्हीवर पण आले, पेपरमध्ये पण आले आणि लोकांचंही म्हणणं आहे 14 तास, त्यांच्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं आहे, अगदी मी स्पष्टपणे सांगतो, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जास्त रेट आहे। तर त्यांचं म्हणणं आहे का हे गेले तिकडे 14 तास थांबले, तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर एवढ्या मोठ्या दिल्लीला तुम्ही गेले आणि 14 तास जर तुम्हाला थांबवून ठेवले, तर तुमचं श्रद्धास्थान आहे आणि सगळ्यांचं आहे, आमचं पण आहे, त्या श्रद्धास्थानावर म्हणजे मातोश्रीवर आणि बाळासाहेब तुमचं दैवत आहे, आमचं आहे, असंख्य करोडो लोकांचं आहे, तर त्या दैवताच्या मंदिरात तुम्ही जाऊन तिथे गेलं पाहिजे आणि ते काय होईल परिणाम ते न बघता त्यांनी जायला पाहिजे। आणि त्यांनी आजपर्यंत जे काय म्हटलंय, हे माझं म्हणणं आहे, आजपर्यंत जे म्हटलंय की मला माझ्या हातात सत्ता द्या, तर निश्चितपणे त्यांनी प्रयत्न करायला काय हरकत नाही। यश येऊ नये जनता दिन, त्यांनी जावं तिथे। ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मातोश्रीवर असतील त्यावेळेस त्यांना तर कळत नाही, त्यावेळेस त्यांनी जावं आणि आपला मोठा भाऊ आहे त्यांना भेटावं, दोघं बसा, ते आता तुमचं पुढचं तुम्ही ठरवा, ते दोघं बसा आणि दोघं ठरवा काय ते
पण अशी ठाकरे घराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीवर अशी वेळ येऊ नये. आणि अजूनपर्यंत कुठलं स्पष्टीकरण आलं नाही. मी कुठलेही आरोप करत नाही, मी कुठलीही स्टेटमेंट बेजबाबदारपणे करत नाही. जे काय समोर आलेलं आहे ते माझं म्हणणं आहे. आणि तुम्हाला जर अगदी फार आदराने तिथे मिळालं असेल, कारण फोन केला तुम्हाला म्हटल्यानंतर तुमच्याबद्दल निश्चितपणे आदर आहे, आणि जर केलं असेल आणि महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे माझा महाराष्ट्र हा दिल्लीचा तख्त राखतो ही जर परिस्थिती असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे करा. परंतु जर त्याच्यामध्ये कुठेतरी हे असेल तर तिकडे जाऊन ते शहाला ज्यांनी डरकाळी फोडली की या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मातीत मिळवा, म्हणजे तुमच्या भावालाच मिळवा. आमचं तर आहेच नाही, ते त्यात प्रश्न नाही. पण बाळासाहेबांचे पुत्र ज्यांनी मोदींना वाचवलं त्यांना अर्थात ते जास्त खोलत जात नाही. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तिकडे जावं, तिकडे फिर, आणि जर फायदा होत असेल तर तुम्हाला रिस्पेक्ट बोलवलं म्हणजे रिस्पेक्ट मिळाला आहे, तिथे रिस्पेक्ट मिळालं ते आता प्रत्येकाने आपलं. पण लोकांनी सांगितले म्हणून माझ्या पक्षातल्या कोणीही सांगितलेलं नाही. लोकांच्या सांगण्यावरनं मी आज आवाहन करत आहे की बाबा लोकांचं म्हणणं असेल आणि जी जनता म्हणते त्याप्रमाणे जो विचार करून करतो त्यांनी एक त्याचा विचार करावा. सुज्ञ आहेत ते, काय असं नाही काय टॅलेंटेड आहेत, काय समजलं मर्द आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी विचार करावा. लोकांची माझ्या इथल्या तुम्ही म्हणाल की बाबा तू कोण आलास म्हणून, तर मी एकदम छोटा आहे परंतु माझ्याकडे मोठी लोक आहेत. तुमची ख्याती म्हणून तुमची ख्याती आहे. नाही, माझी छाती करावी लागली. हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धैर्य मी करतोय बोलण्याचं. हे कोणाला पटो न पटो, अर्थात उद्धवजींना राग येईल असं मला काय वाटत नाही, कारण मी सामान्य कार्यकर्ता आहे. मी पक्षाचा नेता बिता नाही, पदाधिकारी नाही किंवा आता नगरसेवकही नाही. त्याच्यामुळे लोकांच्या सांगण्यावरनं मी हे आवाहन करतोय का आपण मातोश्रीवर जावं आणि तिकडे जाऊन बाळासाहेब पहिले स्मृतीस्थानावर जावं, शिवाजी पार्कला, तिथे दर्शन घ्यावं आणि मातोश्रीला जावं आणि आपल्या भावाला भेटावं. बघूया ना ते भाऊ पण तुम्हाला का नाही म्हणतात का, हे लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे जे काय म्हणतो मी ते लोकांचं म्हणणं आहे, जनतेचं. तर बघावं. जय. तुम्ही आलात, मुलाखती दिली त्याबद्दल खूप खूप आभार तुमचा.